नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इकॉनॉमिक्सच्या लेक्चर सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आता आपण पुढचा टॉपिक करणार आहोत तो म्हणजे क्षेत्रीय व्यापार करार, त्याच्यामध्ये सार्क आणि आसियान. ठीक आहे. तर वेगवेगळे रिजनल ग्रुपिंग्स आहेत, त्यांचा व्यापारामध्ये काय वाटा आहे किंवा रोल आहे, त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आलं लक्षात? सार्क आणि एशियान, आसियान म्हणतात त्याला, ॲक्च्युली एशियान नाही, आसियान असा शब्द आहे तो. तर याचा अभ्यास करूया. तर तुम्हाला मी सांगू इच्छितो, पहिली गोष्ट म्हणजे ह्या ज्या दोन्ही रिजनल ॲग्रीमेंट आहेत, हे तुम्ही जर ट्रॅडिशनल बुकमध्ये पाहिले तर ट्रॅडिशनल बुकमध्ये हे खूप डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅटमध्ये दिलं आहे. पण आपण तुमचं काम सोपं केलं आहे. म्हणजे आपण काय केलं, त्यांचे सगळे कॉमन पॉईंट एकत्र केलेत आणि त्या सगळ्या दोघांना कंपॅरेटिव्ह फॉर्मॅटमध्ये केलं आहे. त्याचा फायदा काय होणार आहे? याचा फायदा असा की तुम्हाला फॅक्ट सगळ्या लक्षात राहतील आणि कन्फ्यूज होत नाही. कारण कसं, तुम्ही सार्क वाचलं की तुम्हाला एशियन आठवलं, आशियान वाटलं की सार्क आठवलं, असं नको व्हायला. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं मुलांचं, की एक्झाम्पल सांगतो, त्याची स्थापना कधी झाली. आता सार्कची स्थापना 1985 ची आणि आसियानची स्थापना 67 ची. तर बऱ्याच लोकांना कन्फ्युजन होतं त्याच्या स्थापनेमध्ये, त्याच्या हेडक्वार्टरमध्ये, सदस्यामध्ये, ह्या सगळ्या गोष्टी कन्फ्युजिंग आहेत. त्याच्यामुळे त्या अँगलने आपण काय केलं, याचा कंपॅरेटिव्ह स्टडी करूया. शेवटी आपल्याला मार्क मिळवायचे आहेत. त्याच्यामुळे मग ते तुम्ही कंपॅरेटिव्ह फॉर्मॅटमध्ये करा, नाही तर मग पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये करा. आलं लक्षात? तर जास्त वेळ नाही घालत, आपण सुरुवात करूया रिजनल टेरिटरी ॲग्रीमेंट. बरोबर. तर हे रिजनल टेरिटरी ॲग्रीमेंट चालू करण्याचं तुम्हाला मी कंटेक्स्ट सांगतो. तर आपल्याला माहिती आहे की WTO हे तर ऑलरेडी जागतिक लेवलला आहेच आहे. पण WTOचा प्रॉब्लेम काय, तर त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की अमेरिकाचा रोल खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे जे डेव्हलप कंट्री आहेत ना, त्याच्यात अमेरिका आणि त्यांचे सॅटेलाइट कंट्रीज किंवा बाकीचे जे त्यांचे आपण म्हणतो ना, त्यांना फॉलो करणारे कंट्रीज, तर यांचा WTO मध्ये खूप काय असतो, इन्फ्लुएन्स असतो. म्हणजे उद्या काही डिसिजन घ्यायचं झालं का आपल्याला माहिती आहे WTO मध्ये USA भूमिका खूप महत्त्वाची आहे. तर त्या एखादा डिस्प्यूट क्रिएट झाला, त्या ठिकाणी काय होतं, बऱ्याचशा केसेस मग ते डेव्हलप कंट्रीच्या बाजूने लागतात. मग याच्यावर उपाय काढण्यासाठी काय होतं, रिजनल टेरिटरी ॲग्रीमेंट पुढे येतात. रिजनल टेरिटरी ॲग्रीमेंट म्हणजे काय, परत ज्या रिजनल वेगवेगळे ग्रुप्स असतील, तर त्यांच्यामध्ये एक ॲग्रीमेंट होतं कशासाठी, व्यापारासाठी. जेणेकरून काय होईल, WTOवर अवलंबून न राहता ते स्वतःचं काय करू शकतील, एक संस्था उभारू शकतात. आलं लक्षात? त्या पद्धतीने. मग त्या दृष्टीने मग सार्क नावाची जी आपली जी पॉलिटिकल ऑर्गनायझेशन आहे, बरोबर, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉपरेशन, यांची जी संस्था आहे, त्यांनी मग स्वतःचं काय करतात, त्या दृष्टीने वेगवेगळे ॲग्रीमेंट करतात, ट्रेडमध्ये त्यांना फायदा होतो, बाकी बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी चालतात. आपण या ठिकाणी इकॉनॉमिक्सच्या आणि ट्रेडच्या अँगलने पाहणार, लक्षात घ्या. तर सार्क आणि एशियानो आपल्याला माहिती आहे की जी साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज आहेत, तर साऊथ ईस्ट एशियन कंट्रीजमध्ये लक्षात घ्या, खूप चांगलं कोऑर्डिनेशन आहे. म्हणजे एक वन ऑफ द म्हणतात ना आपण त्याला, की सक्सेसफुल ग्रुप जो आहे ना, तो आसियान आहे. म्हणजे युरोपियन युनियन जसा आहे ना, तसा आसियान एक प्रकारचा सक्सेसफुल ग्रुप मानला जातो. आलं लक्षात? तर ह्या दोघांचं आपण कंपॅरिझन करूया. तर सार्कचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, साऊथ एशियन. इथे थोडंसं स्पेलिंगमध्ये हे झाली आहे, टायपिंगमध्ये. ते एशियन पाहिजे तर ए करा, फक्त ओच्या जागी ए करा. तर साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉपरेशन. आणि आसियानचा काय फुल फॉर्म आहे, तर असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स. ठीक आहे. तर साऊथ ईस्ट एशियन कुठले कंट्रीज आहेत, तर कोरिया, ठीक आहे, त्याच्यानंतर एक सेकंद, थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, हे यांचे प्रॉपर मेन लीडर आपण सांगू शकतो. आणि बाकी मग इंडिया वगैरे जे आहेत, लक्षात घ्या ते साऊथ एशियन कंट्रीज आहेत. इंडियाला त्याच्यामध्ये पकडू नका. हेच आपण जे चर्चा करतोय ना, ते साऊथ ईस्ट एशियन कंट्रीची, हे साऊथ ईस्ट एशियन कंट्रीची चर्चा करतो या ठिकाणी. आलं लक्षात? तर आसियान आणि एशियन याच्यामध्ये कन्फ्युजन करू नका. आलं लक्षात? एशियन वेगळं आहे आणि आसियान वेगळं आहे. त्याच्यानंतर आता या दोघांच्या मध्ये जर कम्पेअर करायचं झालं, तर स्थापना कधी झाली, तुम्हाला सांगितले की दोघांचं कन्फ्युजन होऊ शकतं. तर सगळ्यात पहिल्यांदा दोघांमध्ये आलंय ते म्हणजे आसियान आलंय. तर कधी आले, 8 ऑगस्ट 1967. आणि कुठल्या घोषणेने आले, तर त्यांचं बँकॉकची जी कॉन्फरन्स झाली होती, बँकॉक, बरोबर का, थायलंडमध्ये बँकॉक. तर बँकॉकमध्ये त्यांचं कॉन्फरन्स झाली होती. आणि त्या प्रत्येक लक्षात का, प्रत्येक कॉन्फरन्समध्ये शेवटी एक डिक्लेरेशन जारी करतात, म्हणजे घोषणापत्र जारी करतात. तर ते बँकॉक कॉन्फरन्स जी झाली ती, त्याच्यामध्ये डिक्लेरेशन जारी करून आसियानची स्थापना झाली 8 ऑगस्ट 1967ला. आता सार्कचं बघा, सार्कची स्थापना आपण जर पाहिली, तर ती ढाक्याला कॉन्फरन्स झाली होती. ठीक आहे, 1985 साली. आणि तो तारीख जी होती ना, ती 8 डिसेंबर होती. तर दोघांमध्ये लक्षात ठेवायला बघा, इथे दोघं इकडे 8-8 तारीख आहे. फक्त इकडे ना इयर तुम्हाला वेगळं लक्षात ठेवायचं आहे. आसियान जे आहे ना, ते 67 आहे. ठीक आहे. आणि सार्क जे आहे ना, ते 1985 आहे. आलं लक्षात? म्हणजे सारखे नंतर आले हे आपल्याला कळून जातं. आता दोघांचं जर आपण सेक्रेटरीएटचा विचार केला,
तर सेक्रेटरीएट कुठे आहे? आसियानचं जे आहे ना ते जकार्ताला आहे. जकार्ता कुठे आहे? तर इंडोनेशियाची राजधानी आहे. आणि सार्कचा जर आपण विचार केला तर नेपाळची राजधानी काठमांडू या ठिकाणी त्याचं सेक्रेटरीएट आहे. आणि सेक्रेटरीएटची स्थापना नंतर झाली, लक्षात घ्या. म्हणजे स्थापनेनंतर जवळपास 2-1 वर्षांनी. तर 16 जानेवारी 1987ला सेक्रेटरीएटची स्थापना झाली काठमांडूमध्ये. तर लक्षात घ्या, सार्कचं भारतामध्ये हेडक्वार्टर नाहीये. ते सेक्रेटरीएट कुठे आहे? तर काठमांडूला आहे. नंतर सदस्य कोण कोण होते? तर तुम्हाला फाउंडिंग मेंबर पण कधी कधी विचारतात आणि टोटल पण माहीत पाहिजे. तर सार्कमध्ये लक्षात घ्या टोटल 8 सदस्य आहेत. ठीक आहे. तर 8 सदस्यापैकी 8वा सदस्य जो आहे ना तो अफगाणिस्तान आहे. तो कधी झालाय? तर 2007 मध्ये झालाय. या ठिकाणी 8वा करा, 8वा इथे ना थोडंसं टायपिंग मिस्टेक झाले. 8वा मेंबर जो आहे ना, 8वा मेंबर तो अफगाणिस्तान आहे. तर 2007 मध्ये तो सामील झालेला आहे. कशामध्ये? सार्कमध्ये. आणि इतर ऑब्झर्व्हर कंट्री किती आहेत? ऑब्झर्व्हर कंट्रीज 9 आहेत. म्हणजे मेंबर लक्षात घ्या, हे फक्त कॉन्फरन्सला प्रेझेंट राहतात, त्यांना डिस्कशन वगैरे करू शकतात, पण यांना वोटिंग राईट्स वगैरे नसतात. आलं लक्षात? म्हणजे एक प्रकारचे पाहुणे आहेत, फक्त निरीक्षक म्हणजे एक प्रकारचे पाहुणे असतात त्या संस्थेमध्ये. तर युरोपियन युनियन आणि इतर बाकी काही देश आहेत ना याच्यामध्ये ऑब्झर्व्हर आहेत. असे टोटल 9 ऑब्झर्व्हर आहेत. ठीक आहे. नंतर आसियानमध्ये बघा, आसियानचे टोटल 10 सदस्य आहेत. तर 10 पैकी तुमचे फाउंडिंग मेंबर किती आहेत? तर 5 आहेत. तर हे 5 नावं पाठ करून ठेवा. कुठले? थायलंड आहे, नंतर इंडोनेशिया आहे, नंतर मलेशिया आहे, नंतर फिलिपाईन्स आहे आणि सिंगापूर आहे. तर तुम्हाला मी ट्रिक सांगतो बघा, टीम्स लक्षात घ्या. टीम्स टीम्स टी फॉर थायलंड, आय फॉर इंडोनेशिया, एम फॉर मलेशिया, पी फॉर फिलिपिन्स आणि एस फॉर सिंगापूर. तर टीम्स असा लक्षात ठेवू शकतो तुम्ही. नंतर पुढचं आहे ते म्हणजे दोघांचं बोधवाक्य. तर सार्कचं बोधवाक्य काय? तर डीपर इंटिग्रेशन फॉर पीस अँड सिक्युरिटी. म्हणजे काय? तर शांतता आणि सुरक्षिततेसाठी कशा प्रकारचं इंटिग्रेशन करायचं आपल्याला? पूर्ण सार्कचं इंटिग्रेशन म्हणजे काय? एकत्रीकरण. आलं लक्षात? डीपर इंटिग्रेशन करायचं, पण कशासाठी? शांतता आणि सुरक्षेसाठी. जर आसियानचा आपण विचार केला, त्यांचं बोधवाक्य काय? वन व्हिजन. ठीक आहे, वन व्हिजन, नंतर वन आयडेंटिटी आणि वन कम्युनिटी. म्हणजे वन तर सगळीकडे कॉमन आहे. आणि तुम्ही काय लक्षात ठेवा? वीक लक्षात ठेवा. वीक, VIC, विक्स मधला वीक लक्षात ठेवा. तर वन सगळीकडे घ्यायचा आणि VIC. आला लक्षात? तर विजन, नंतर आयडेंटिटी आणि कम्युनिटी. विक्स मधला वीक लक्षात ठेवा. वीक. आता ह्या यांचे महासचिव कोण आहेत? जर महासचिव जे असतात म्हणजे काय? तर सेक्रेटरी जनरल. आलं लक्षात? तर सेक्रेटरी जनरल कोण आहे त्याचे? सार्कचे जे सेक्रेटरी जनरल ते गोलाम सरवर आहेत. गोलाम सरवर हे बांगलादेशचे नागरिक आहेत. 4 मार्च 2023 यांची नियुक्ती झाली. आणि आसियानचे जे सेक्रेटरी जनरल आहेत ते डॉक्टर काओ किम हॉर्न आहेत. ठीक आहे. यांची नियुक्ती देखील 2023 ला झाली, 9 जानेवारी 2023. इयर ऍटलीस्ट लक्षात ठेवा, डेट पाठ करायची गरज नाही पूर्ण. 2023 ला दोघांकडे नियुक्ती झालेली आहे. इकडे गोलाम सरवर आहे. कोण? गोलाम सरवर. आणि इकडे डॉक्टर काओ किम हॉर्न. त्याचे उद्दिष्ट काय? तर उद्दिष्ट म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला सिमिलरिटी दिसेल. ऑब्व्हियसली कुठली एक रिजनल ॲग्रीमेंट आले की त्यांच्यामध्ये काय पर्पज असतो? त्या पर्टिक्युलर ग्रुपचं काय करायचं? कल्याण करायचं. एवढं कॉमन सेन्स लक्षात ठेवा. बाकी पाठ करायची गरज नाही पडत. आता बघा सार्कचं कसं आहे? तर दक्षिण आशिया बघा. दक्षिण आशिया म्हणलं बरं का, मगाशी म्हणलं मी, म्हणजे साऊथ एशियन कंट्रीचं कल्याणाचं करायचं. काय करायचं? कल्याण करायचं आणि त्यांचं जीवनमान सुधारायचं. म्हणजे काय? स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग सुधारायचं. नंतर त्याचा आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकास करायचा. नंतर सामूहिक आत्मनिर्भरता वाढवायची आणि त्यांनी मजबूत करायची. नंतर आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक क्षेत्रामध्ये सक्रिय सहयोग म्हणजे कॉपरेशन करायचं. नंतर इतर विकसनशील देशाशी सहकार्य करायचं. तसेच समान उद्दिष्ट आणि उद्देशांसह आंतरराष्ट्रीय प्रादेशिक संस्थांना सहकार्य करायचं. मग तुम्हाला थोडक्यामध्ये काय समजलं? तर दक्षिण आशिया देश जे आहेत त्यांचं थोडक्यात कल्याण करायचा, विकास करायचा. वेगवेगळे क्षेत्र असेल, मग तो आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक जे काय असेल ते. तसंच एकमेकांमध्ये कॉपरेशन करायचं आणि इतर जे डेव्हलपिंग कंट्री आहेत त्यांच्याबरोबर देखील काय करायचं? सहकार्य करायचं. कारण सार्कमध्ये लक्षात घ्या कसले कंट्री आहेत? सगळे डेव्हलपिंग कंट्री आहेत, बरोबर का? त्याच्यामुळे कसं आहे ना, त्यांना दुसऱ्याबरोबर पण कॉपरेट करायचं. ठीक आहे. आणि समान उद्दिष्टांसह आपल्याला आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक जे संस्था असेल त्यांना देखील सहकार्य करायचं. म्हणजे तुमचा कॉमन अजेंडा घेऊन तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांना सहकार्य करायचं, कॉपरेशन करायचं. हे झालं सार्कचे काय तुमचे उद्दिष्ट. आता आसियानचे काय उद्दिष्ट आहेत? तर लक्षात घ्या, आर्थिक वाढ, सामाजिक प्रगती आणि सांस्कृतिक विकास. ठीक आहे. नंतर न्याय आणि कायद्याचे राज्य, नंतर प्रादेशिक शांतता आणि स्थिरता. नंतर आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक, प्रशासकीय क्षेत्रात सहयोग आणि सहाय्य.
नंतर आग्नेय आशियाई अभ्यासांना प्रोत्साहन द्यायचं. ठीक आहे. आग्नेय आशिया म्हणजे साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज ज्या आहेत त्यांच्या अभ्यासाला प्रोत्साहन द्यायचं आणि आंतरराष्ट्रीय प्रादेशिक संघटनाचे सहकार्य. म्हणजे बघा दोघांमध्ये फक्त शब्द फिरवलेत, बाकी ऑलमोस्ट सेम आहे. म्हणजे काय, त्या पर्टिक्युलर ग्रुपमधल्या जे कंट्री आहेत त्यांचा थोडक्यात कल्याण करायचं, एवढं तुम्ही कॉमन सेन्स लक्षात ठेवा. बाकी तुम्ही पाठ करत नका बसू या गोष्टी, कारण पाठ करायला आपल्याला भरपूर फॅक्ट्स पडल्यात, त्याच तुम्हाला पुरणार नाही पाठ करून. ह्या अशा गोष्टी पाठ करायच्या नसतात, ते लॉजिकली लक्षात ठेवायचे असतात. नंतर सर्वोच्च धोरण ठरवणारी संस्था कुठली आहे, तर सार्कमध्ये लक्षात घ्या, त्याची सार्क विकास परिषद ही त्यांची सर्वोच्च धोरण ठरवणारी परिषद आहे आणि याची दर 2 वर्षांनी बैठक होते. याच्यामध्ये सर्व सदस्य राष्ट्रांचे प्रमुख असतात, लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येक कंट्रीचा प्रमुख याच्यामध्ये पार्टिसिपेट होतो दर 2 वर्षांनी, त्याला सार्क विकास परिषद म्हणत असतात. आसियानच्या बाबतीत कसं आहे, तर आसियान कॉन्फरन्स किंवा आसियान परिषद यांची देखील दर 2 वर्षांनी परिषद होते. म्हणजे बघा किती सिमिलरिटी, दोघांची दर 2 वर्षांनी परिषद होते. इकडे पण कॉन्फरन्स, इकडे पण कॉन्फरन्स आहे. नंतर यांची मंत्रिस्तरीय देखील परिषद असते बघा. ठीक आहे. मंत्रिस्तरीय परिषदेमध्ये कसं असतं, तर सदस्य राष्ट्रांचे जे परराष्ट्र मंत्री असतात ना, म्हणजे फॉरेन मिनिस्टर, यांची कॉन्फरन्स होते. ती कधी होते, तर सार्क समिटच्या आधी होते आणि 2 सार्क समिटच्या मध्ये होतं, लक्षात घ्या. ठीक आहे. मंत्रिस्तरीय परिषद ही काय जास्त महत्वाची नाहीये, ज्याच्या ठिकाणी तो पॉईंट आला म्हणून सांगतो. आणि आसियानच्या बाबतीमध्ये कसं होतं ना, यांची किमान वर्षातनं 4 वेळा बैठक होते आसियानच्या बाबतीमध्ये. ठीक आहे. आणि सार्कच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगितलं मी. तरी मंत्रिस्तरीय परिषद देखील होत असते. मंत्रिस्तरीय म्हणजे फॉरेन मिनिस्टर, लक्षात घ्या. कारण कसं बाहेरच्या ठिकाणी जायचं म्हटलं की त्या ठिकाणी फॉरेन मिनिस्टर्स कामाला येतो. कारण कसं परराष्ट्र कंट्री बरोबर संबंध चांगले ठेवायचे ना, मग परराष्ट्र मंत्री. आलं लक्षात. या ठिकाणी तुम्हाला गंडावण्यासाठी काय देतील, गृहमंत्री देतील, कॉमर्स मिनिस्ट्री देतील. आलं लक्षात. अजून डिफेन्स मिनिस्ट्री देतील. ह्या गोष्टी त्या ठिकाणी घेऊन नाही जायच्या. परराष्ट्रमंत्री लक्षात घ्या, नावात येतं परराष्ट्रमंत्री म्हणजे काय, परराष्ट्राचे असलेले संबंध सुधारायचे. आलं लक्षात. एवढं आपल्याला लक्षात येईल. आता यांचे वेगवेगळे उपक्रम कुठले आहेत हे देखील प्रश्न विचारले जातात यांची उपक्रमावर. तर सार्कचं लक्षात घ्या, साऊ म्हणजे साऊथ एशियन युनिव्हर्सिटी 2010 पासून सुरू झाली. ठीक आहे. त्याचं कुठे आहे, ती दिल्लीला आहे. साऊथ एशियन युनिव्हर्सिटी कुठे आहे, दिल्लीला आहे ती. नंतर पुढचं आहे ते म्हणजे सार्क उपग्रह. तर सार्क उपग्रह जो आहे ना, तो कधी लॉन्च केला होता, 5 मे 2017ला. आणि तो जो लॉन्च केला होता तो GSAT-9 लॉन्च केला होता. आला लक्षात. आपण याचं नाव काय केलं, याचं सार्क सॅटेलाइट असं नाही ठेवलं, याचं नाव ठेवलं आपण साऊथ एशियन सॅटेलाइट. याचं कारण पण तुम्हाला माहिती आहे, आपला एकदम जवळचा मित्र पाकिस्तान ते बोलले की आम्हाला याच्यामध्ये सहभागी नाही व्हायचं, त्याच्यामुळे त्यांनी नकार दिला आणि ते मग आपण त्याचं सार्कच्या ऐवजी साऊथ एशियन सॅटेलाइट असं नाव ठेवलेलं आहे. तर GSAT-9 तो आपण प्रक्षेपित केलाय. कधी केलाय, 5 मे 2017ला. पाठ करून ठेवा. नंतर सार्कचा एक वीज जोडणीचा देखील करार आहे. कुठला आहे, तर सार्क ॲग्रीमेंट, फ्रेमवर्क ॲग्रीमेंट फॉर एनर्जी कॉर्पोरेशन. हा सार्कसाठीचा महत्त्वाचा प्रोग्राम आहे. ठीक आहे. तर हे सार्कचे महत्त्वाचे प्रोग्राम तुम्हाला सांगितले, वेगवेगळे उपक्रम अजून पुढे येणारच आहेत, आपण त्या अँगलने पाहूया. ठीक आहे. आता आसियानचे बघा कुठले आहेत, तर 28 जानेवारी 1992ला त्यांनी काय घोषणापत्र केलं होतं. ठीक आहे. 1993ला पासनं पुढनं 15 वर्षामध्ये त्यांना FT निर्माण तयार करायचा होता. पुन्हा सांगतो, हे बघा, आता कुठली संस्था तयार झाली त्यांच्यामध्ये काय पर्पज असतो, की त्या अगोदर काहीतरी ॲग्रीमेंट करतील. म्हणजे काय, त्यांच्या देशामध्ये असणारे जे अडथळे असतील ना, म्हणजे कुठले अडथळे, समजा भारत पाकिस्तान एक्झाम्पल आपण पकडूया. ठीक आहे. तर त्या 2 राष्ट्रांच्या व्यापारामध्ये म्हणा, बिझनेसमध्ये म्हणा, जे जेवण-घेवण होत असते त्याच्यामध्ये अडथळे असतील ना, त्याला दूर करायचं काम करतात, लक्षात घ्या. अडथळे जेवढे दूर होतील ना, तेवढं काय होईल, त्यांच्यामध्ये कॉपरेशन होईल, तेवढं त्यांच्यामध्ये मैत्री होईल. आणि हे लक्षात घ्या, हा मेन पर्पज असतो. अडथळे हा मेन पर्पज असतो कुठल्याही अशा संस्थेचा. रिजनल कॉपरेशन जे ॲग्रीमेंट असतात ना, हे सार्क म्हणा, ASEAN म्हणा, याचं मेन पर्पज काय, तर जे आजूबाजूचे कंट्री आहेत त्यांच्यामध्ये कॉपरेशन चांगलं व्हावं. ते ट्रेड असो, इकॉनॉमी असो, या सगळ्या गोष्टी इझिली गोष्टी होऊन जातात. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे अडथळे नको, वॉर नको. ठीक आहे. तर 28 जानेवारी 1992ला काय झालं, सिंगापूर घोषणापत्र आलं. त्यानुसार यांनी ठरवलं की 1993 पासून पुढच्या 15 वर्षामध्ये आपल्याला काय करायचं आहे, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट निर्माण करायचा. फ्री ट्रेड ॲग्रीमेंट मध्ये काय केलं जातं, तर तुमच्या बऱ्याचशा वस्तूंवर काय केलं जातं, टॅक्स कमी केला जातो, की एकदम 0 पण केला जाऊ शकतो, लक्षात घ्या. तर म्हणतात फ्री ट्रेड ॲग्रीमेंट. आलं लक्षात. हे झालं फ्री ट्रेड ॲग्रीमेंट. आता भारताने देखील भरपूर साऱ्या कंट्री बरोबर फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केलेलं आहेच आहे. ठीक आहे. यानंतर लक्षात घ्या, 2000 साली काय आलं बघा, तर IAI म्हणजे इनिशिएटिव्ह फॉर एशियन इंटिग्रेशन. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये नेमकं काय करायचं आहे, एशियन IAI याच्यामध्ये, तर 1995 नंतर जे कोणी आसियानचे सदस्य झालेत त्या देशांचं आसियानमध्ये एकत्रीकरण करायचं. म्हणजे कारण कसं,
ते थोडे नंतर आले ना, मग त्यांना थोडंसं आपण म्हणतो ना, एखाद्याला नवीन फॅमिलीमध्ये एखादा नवीन मेंबर आला, त्याला कसं आपण थोडंसं फॅमिलीमध्ये सामावून घेण्यासाठी कसं करतो, मग त्याच्या थोडं लाड करतो. म्हणजे थोडं आपण त्याला काय करतो, एटिकेट शिकवतो, की असा फॅमिलीचे एटिकेट्स आपण त्याला थोडक्यात फॅमिलीचे संस्कार आपण त्याच्यावर करतो. त्याला काही सोयी-सुविधा देतो, तशा पद्धतीने. तसं आय ही संस्था आहे, की त्यांना नंतर जे वेगवेगळे कंट्री आलेत, म्हणजे सदस्य आले, त्यांना आसियानमध्ये इंटिग्रेशन करायचं हे त्याचं काम आहे, आयचं. नंतर 2007 ला काय झालं बघा, तर 20 नोव्हेंबर 2007 ला आसियान चार्टर रिलीज केलंय. आसियान चार्टर म्हणजे काय, त्यांची एक सनद आहे लक्षात घ्या आशियानची. त्याच्यामध्ये सगळीच त्यांची तत्व आहेत, रचना आहे, उद्दिष्ट आहेत. आणि ती कधी लागू झाली, तर 1 वर्षांनी जवळपास, म्हणजे 16 डिसेंबर 2008 पासून आसियान चार्टर हा लागू झालाय, लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे 7चा चार्टर आहे तो 8 पासून लागू झालाय. नंतर 7 साली त्यांनी ठरवलं होतं, की आपल्याला युरोपियन युनियन सारखं एक प्रकारचं इकॉनॉमिक युनियन डेव्हलप करायचंय. म्हणजे आत्ताच्या घडीला युरोपियन युनियन सगळ्यात काय म्हणतात त्याला सक्सेसफुल म्हणू शकतो आपण, रिजनल ॲग्रीमेंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तसं पाहिलं तर मग आसियान आहे. तर आसियानने काय ठरवलं, की आपल्याला युरोपियन युनियन सारखं काय करायचंय, एक युरोपियन युनियनमध्ये जसं एक इकॉनॉमिक युनियन तयार झालं ना, तसं त्यांना तयार करायचंय. तर त्यांनी काय टार्गेट ठेवले, की पुढची काही वर्ष 2007 ते 16 मध्ये आपल्याला काय करायचं, टप्प्याटप्प्याने व्यापारावर जे काय तुम्ही आपण आयात शुल्क लावतोय, आयात शुल्क म्हणजे काय, इम्पोर्ट ड्युटी, ते आपल्याला टप्प्याटप्प्याने कमी कमी करत शून्यावर आणायची. ह्याचा फायदा काय होतो, 2 कंट्रीमधला ट्रेड काय होतं, लिबरलाइज होऊन जातं, उदारीकरण होऊन जातं. आपण एलपीजी मध्ये पाहतो ना, एलपीजीचा मेन पर्पज काय असतो, तुम्ही ग्लोबलायझेशन करणं. तर ग्लोबलायझेशन मध्ये मेन कसं चालू करतो आपण, तर लिबरलायझेशन आणि प्रायव्हेटायझेशनच्या बाबतीमध्ये, बरोबर का. तर जेवढं आपण ट्रेड लिबरलाइज करतो, जेवढं आपण व्यापारातील अडथळे काढून टाकतो, म्हणजे ते इम्पोर्ट ड्युटी असेल किंवा वेगवेगळे फॉर्म्स असतील, तेवढं काय होतं, त्याच्यामध्ये लिबरलायझेशन होऊन पुढे जाऊन मग ते ग्लोबलायझेशन होतं, लक्षात घ्या. तशाच प्रकारे यांनी ठरवलं, की आपण आपल्यामध्ये ते आयात शुल्क असतील ते टप्प्याटप्प्याने कमी करत शून्यावर आणायचे 7 ते 16 मध्ये. नंतर हे झालं वेगवेगळे कशाचे, उपक्रम यांचे. आता बघा यांचे ट्रेड अग्रीमेंट बघूया, म्हणजे काय, आसियान आणि सार्कचे वेगवेगळे ट्रेड अग्रीमेंट. तर आसियानचं ट्रेड अग्रीमेंट, सॉरी, सार्कचा ट्रेड अग्रीमेंट कुठल्या लक्षात घ्या, तो आहे साप्ता. साप्ता म्हणजे काय, आपला मराठीमधला सप्ता नाही बरं का, तो साप्ता म्हणजे साऊथ एशियन प्रेफरन्शियल ट्रेड अग्रीमेंट. म्हणजे काय, प्रेफरन्शियल ट्रेड अग्रीमेंट, त्याला इंग्लिशमध्ये शॉर्टमध्ये पीटीए म्हणतात, प्रेफरन्शियल ट्रेड अग्रीमेंट. तर याच्यावर स्वाक्षरी कधी झाली, ती 1993 ला स्वाक्षर केली, 1 एप्रिल 1993 ला. लागू झाला 1995 ला. आणि याचं मेन उद्दिष्ट काय होतं, तर वस्तूंच्या आयात शुल्कामध्ये विशिष्ट कपात करायची. म्हणजे काय, थोडक्यात इम्पोर्ट ड्युटी जी असते ना, ती मित्रांनो कमी करायची, जेणेकरून सार्क कंट्रीमध्ये काय होईल, कॉपरेशन वाढेल, व्यापारामध्ये अडथळे दूर होतील, त्याच्यामध्ये व्यापार वाढीस लागेल, असा पर्पज होता. पण ॲक्च्युली खरं सांगायचं झालं तर हे करार जो आहे ना, मला थोडा यशस्वी झाला नाही. आणि याला कारण काय, तर इंडिया आणि पाकिस्तान यांच्यामधले असलेले संबंध, बरोबर का, हा त्याच्यामधला मेजर फॅक्टर आहे. कारण इंडिया हा मेजर कंट्री आपल्याला माहिती सार्कमधला, आणि पाकिस्तान बरोबर असलेल्या भांडणामुळे काय होतं, ते मग ते वेगवेगळे अग्रीमेंट कधी लायज, म्हणजे ते आपण म्हणतो ना, पूर्णत्वास जात नाहीत ते. आणि मग पाकिस्तान आपल्याला माहिती मध्ये मध्ये मग काय करतो, वेगवेगळे उद्योग करत असताना पाठीमागे आपण माहिती की सार्कची आपण काय केली होती, कॉन्फरन्स पुढे ढकलली होती. त्याच्यानंतर कॉन्फरन्स वगैरे ते घेणंच बंद केलं आपण, कारण का, जोपर्यंत पाकिस्तान जागेवर येत नाही, त्या दृष्टीनं आपण ठरवलं की पाकिस्तानला धडा शिकवायचा त्या अँगलने. त्याच्यामुळे आपलं भारताचं आणि पाकिस्तानचं बऱ्याच ठिकाणी ॲग्रीमेंट आपले काय झालेले आहेत, ते रखडलेत किंवा कॉन्फरन्स वगैरे रखडलेले आहेत. ठीक आहे, तर हे झालं पहिलं ॲग्रीमेंट. कुठलं होतं, म्हणजे साऊथ एशियन प्रेफरन्शियल ट्रेड ॲग्रीमेंट, पीटीए म्हणतो आपण त्याला. आता पीटीएची पुढची अवस्था अशी लागते, म्हणजे तुमची एफटीए, म्हणजे काय, साऊथ एशियन फ्री ट्रेड ॲग्रीमेंट. तर हे कधी झालं, तर साऊथ एशियन म्हणजे साप्ता, ठीक आहे ना, पीटीए. तर साप्ताच्या जागी काय आला, साप्ता आला. इथं त्या थोडंसं आहे ना, तुम्ही स्पेलिंग मिस्टेक करेक्ट करून घ्या. तर 6 जानेवारी 2004 ला, तर साप्ता जागी तर पी करा, पी, साप्ताच्या जागी आला साप्ता, लक्षात घ्या. ठीक आहे, पुन्हा सांगतो, आधी साप्ता होता, पी होता, पीटीए. आता त्याचं काय करायचं आपल्याला, एफटीए करायचं, फ्री ट्रेड अग्रीमेंट करायचं. पीटीए कधी होता, 1993 आणि आता एफटीए कधीचा आहे, 2004 तर हा आहे तुमचा साप्ता. आपल्याला काय करायचं आहे, फ्री ट्रेड अग्रीमेंटमध्ये रूपांतर करायचं झालेलं आहे ते. आणि तो कधी लागू झाला, 2006 पासून, 1 जानेवारी 2006 पासून तो लागू झाला साप्ता. त्याचे मेन उद्दिष्ट काय होती, तर पुढच्या 10 वर्षामध्ये तुमचे आयात शुल्क कमी करायचे. नंतर एक मंत्रिस्तरीय परिषद निर्माण करायची, आलं लक्षात, जेणेकरून त्याच्यामध्ये कायम बैठका होतील. नंतर एक डिस्प्यूट रिड्युसल सिस्टीम असेल ना, म्हणजे आपण म्हणतो ना, दोघा कंट्रीमध्ये काही विवाद निर्माण झाला, तंटा निर्माण झाला, तर त्याच्यामध्ये डिस्प्यूट सॉल्व्ह करण्यासाठी एक संस्था निर्माण करायची. नंतर एक सेन्सिटिव्ह लिस्ट तयार करायची, म्हणजे असे काही वस्तू
ज्यांच्या व्यापाराविषयी काही रेग्युलेशन केलं जाईल अशी एक सेन्सिटिव्ह लिस्ट तयार करायची आणि रूल्स ऑफ ओरिजिनच्या तत्वावर आधार करायचा. तर रूल्स ऑफ ओरिजिन म्हणजे काय, तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतो. कसं असतं ना, समजा आता चायना, आपल्याला माहिती का आपण चायनावर काय करतो, वेगवेगळे टॅक्स लावतो. चायना काय गेम खेळते, चायना काय करते, दुसऱ्या कंट्रीला ती वस्तू विकते आणि त्या कंट्रीच्या माध्यमातून समजा ती कंट्री आपल्याला ती वस्तू विकत असेल तर ती भारतात येते. म्हणजे काय थोडक्यामध्ये चायनाने सरळ हात न घालता आपण काय केला, असा वाकडा हात घालता. आला लक्षात. याच्यामुळे तुम्ही म्हणाले की मग याच्यामुळे काय तोटा होतो, तर चायनाचे आपल्याला माहिती आहे प्रॉडक्ट कसे असतात, एकदम स्वस्त असतात. स्वस्त असल्यामुळे काय होतं, भारतामध्ये आलं की भारतामधले जे प्रॉडक्ट असतात ते महाग असतात आणि मग भारताची जी लोकल इंडस्ट्री ना त्यांना तोटा होतो. आलं लक्षात. म्हणजे चायनाचा अजेंडा काय आहे, की भारताच्या इंडस्ट्रीला घरी बसवायचं. म्हणजे काय, त्यांना तोट्यात आणायचं. कसं तोट्यात आणायचं, स्वस्त माल विकून. आपल्याला माहिती आहे बघा चीनी माल किती स्वस्त भेटतो. चायनीज तुम्ही वस्तू खरेदी करायला गेलात किती स्वस्त भेटतात. त्याचं कारणच ते की त्यांचं कसं आहे, ते मास प्रोडक्शन करतात. आलं लक्षात. आणि त्यांची इकॉनॉमी चालेल व्यापारावर. म्हणजे ते त्यांचा व्यापार भरपूर चालतो. त्यांना भरपूर सारा फॉरेन एक्सचेंज मिळतं. कशामधनं, व्यापारामधनं. आणि ते कमी पैशामध्ये तयार करतात आणि कमी पैशामध्ये विकतात. त्याच्यामुळे काय होतं, मग बाहेरच्या कंट्रीमधले ज्या संस्था असतील ना त्यांना मग घाटा होतो. कारण का, चायनीज माल जर स्वस्त असेल तर मग तुमच्या देशामधला माल कोणी विकत नाही घेत आणि ते लोकल इंडस्ट्री मग काय होतात, बुडून जातात, डब घायला येतात आणि लोक मग चायनीज माल प्रेफर करतात. आलं लक्षात. भारतामध्ये काय झाले, आपण ऑलमोस्ट सगळीकडे चायनीज माल वापरतो. मोबाईल म्हणा, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू म्हणा, सगळ्या ऑलमोस्ट चायनीज माल आहे, लक्षात घ्या. आलं लक्षात. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. तर हा त्यांचे उद्दिष्ट होते काय काय, साप्ताची. ठीक आहे. तर पीटीएच्या ऐवजी आपली एफटी आला आहे. तर उद्देश तुम्हाला सांगितले की सेन्सिटिव्ह लिस्ट तयार करणं, रूल्स ऑफ ओरिजिन तत्वावर काम करणं, बाकी एक डिस्प्यूट रिझोल्युशन सिस्टीम तयार करणं, मंत्रिस्तरीय परिषद तयार करणं आणि आयात शुल्क 2016 पर्यंत कमी करायचे. तर हे झाले कशाचे, रिजनल ट्रेड ॲग्रीमेंट. हे झाले सार्कचे. तर मी याला काय करतो, थोडंसं क्लीन करतो, एक सेकंद. ठीक आहे. तर आपण काय करूया, आसियानचे रिजनल त्यांचे जे ट्रेड ॲग्रीमेंट आहे ते आपण पाहूया. तर आसियानने काय केलं होतं, ASEAN+3 असा एक करार केला होता. आलं लक्षात. ASEAN+3 म्हणजे काय, तर त्यांनी चीन, जपान आणि कोरिया यांच्याबरोबर जो करार केला, कसा करार केला, FTA केलं, म्हणजे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केले. फ्री ट्रेड ॲग्रीमेंटचं तुम्हाला मिनिंग सांगितलं मी. तर ASEAN+3 कंट्री कुठल्या, तर चायना, जपान आणि साऊथ कोरिया. राईट. CGS लक्षात घ्या, CGS, चायना, जपान आणि साऊथ कोरिया. तर CGS बरोबर त्यांनी करार केलाय. नंतर पुढे जाऊन त्यांनी ना अजून 3 कंट्री बरोबर करार केला, म्हणजे ASEAN+6 झालं. तर ASEAN+3 वर्ष तुम्हाला सांगितलं, हे जे CGS आहे ते, आणि 3 एक्स्ट्रा ॲड कोण झाले, तर भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड, लक्षात घ्या. CG नाहीतर ते CGS, म्हणजे चायना, जपान आणि साऊथ कोरिया, ह्या ते 3 आहेच आहेत ASEAN+6 मध्ये. एक्स्ट्रा 3 लोक कोण ॲड झालेत, इंडिया आहे, ऑस्ट्रेलिया आहे आणि न्यूझीलंड आहे. आलं लक्षात. तर कसं लक्षात ठेवू शकता तुम्ही, हे बघा, न्यूझीलंड आहे, नंतर ऑस्ट्रेलिया आहे आणि इंडिया, म्हणजे नाय, लक्षात घ्या, नाय. ठीक आहे, नाय. ASEAN+6 मध्ये कोण आहे, CGS प्लस नाय, म्हणजे ASEAN+CGS प्लस नाय. नंतर पुढचं लक्षात घ्या, पुढचं एक ॲग्रीमेंट ते म्हणजे RCEP. RCEP म्हणजे काय, रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप. RCEPचं फुल फॉर्म लक्षात घ्या, रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप. तर ॲक्च्युली हा ASEAN+6 जे आहे ना, तुम्हाला सांगितलं त्याच्यामधला एक प्रकारचा मुक्त करार आहे आणि त्यांची ॲक्च्युली वाटाघाटी कधी चालू झाल्या होत्या, त्यांचं डिस्कशन म्हणजे चालू झालं 1 एप्रिल 2012 मध्ये चालू झालं. म्हणजे 2012ला चालू झालं, कधी 20व्या परिषदेमध्ये. तिथून सुरू झालं, लक्षात घ्या. ते डायरेक्ट त्याला जवळपास मोर दॅन 5 इयर लागले. 4 नोव्हेंबर 2019ला भारत त्याच्यातनं बाहेर पडलाय. त्याचा भरपूर साठा आपल्याला न्यूजमध्ये तुम्हाला माहित असेल. RCEP मधून भारत बाहेर का पडला, तर मेन महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे चायना. तर चायना काय करणार तुम्हाला सांगतो, चायना भारतामध्ये माल सोडणार तिकडनं स्वस्तवाला. आलं लक्षात. आणि त्याच्यामुळे काय होतं, भारतातले जे काही लोकल असतील ना इंडस्ट्री, त्यांना तोटा होणार होता. दुसरी गोष्ट म्हणजे लक्षात घ्या, डेअरी, शेती आणि डेअरी इंडस्ट्री असलेला धोका. तर डेअरी आणि शेती इंडस्ट्री असलेला धोका, त्याच्यामुळे भारताने काय केलं, आम्हाला आमची शेती आणि डेअरीला धोका नाही पोहोचायचा म्हणून काय केलेलं, याच्यातनं बाहेर पडलाय. कारण काय होणार, भारताला अशा ॲग्रीमेंटमध्ये शक्यतो घाटाच होतो, लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यामुळे भारत RCEP मधनं बाहेर पडलाय. ॲक्च्युली हा पॉलिटिकल सायन्सचा विषय, म्हणजे UPSCचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा विषय, की भारत RCEP मधून बाहेर का पडला, याचे कारण सांगा. हे तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये विचारतात, UPSC मध्ये विचारलं जातं. ठीक आहे. ते तुम्हाला MPSCला नाही विचारणार. फक्त भारत बाहेर कधी पडला, तर 4 नोव्हेंबर 2019 ही डेट पाठ करून ठेवा. पुढे जाऊन मग भारत बाहेर पडल्यानंतर
मग यांनी काय केलं, राहिलेल्या कंट्रीजने करार केला. मग 15 नोव्हेंबर 2019ला राहिलेल्या 15 देशांनी काय केलं, RCEPवर सह्या केल्या. ठीक आहे. आणि मग 1 जानेवारी 2022ला RCEPची अंमलबजावणी सुरू झाली. ही डेट पाठ करून ठेवा, देखील विचारली गेलेली की RCEPची अंमलबजावणी कधी चालू झाली, तर 1 जानेवारी 2022ला त्याची अंमलबजावणी चालू झाली, म्हणजे जवळपास 3 वर्षांनंतर, 2-3 वर्षांनंतर. ठीक आहे. क्रमांक लक्षात आले RCEPची, तर 4ला बाहेर पडलाय, 15ला सह्या झाल्यात आणि 2 वर्षांनी मग 1 जानेवारी 2022ला तर इम्प्लिमेंट सुरू करायला सुरुवात झाली. आता इतर काही गोष्टी आपण पाहूया. तर सार्क देशासमोरील नेमक्या समस्या कुठल्या आहेत? तर सार्क समोरील मेन तुम्हाला फॅक्टर माहिती आहे की दारिद्र्य आणि दहशतवाद. तर भारत पाकिस्तानचा सारखा वादच असतो दहशतवादामुळे, त्यामुळं ती कॉन्फरन्स त्याच्यानंतर झालीच नाही. आपल्याला माहिती आहे उरी अटॅक, तुम्ही मूव्ही पण पाहिला असेल, या सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर मग भारताने काय केलं, याच्यावर डायरेक्ट बॉयकॉट केलं या कॉन्फरन्सवर. आणि भारताने दुसऱ्या कंट्रीला पण बॉयकॉट करायला सांगितलं. आपले जे जवळचे कंट्री होते त्यांनी पण त्याच्यावर बॉयकॉट केलं. ठीक आहे. तर दारिद्र्य, दहशतवाद आणि दुष्काळ हे सार्थावर महत्त्वाच्या समस्या आहेत. आता भारत आणि सार्कचा संबंध कसा आहे बघा. तर 2023 मध्ये भारताच्या वस्तू निर्यातीमध्ये सार्कचा वाटा किती होता, तर 6.2% वाटा होता. ठीक आहे. तर असं ओव्हरऑल आहे. त्याच्यामुळं एवढा काही भारताला मॅटर करत नाही, लक्षात घ्या. म्हणजे निर्यात वगैरे जे काय असेल त्या गोष्टी. नंतर भारताची सगळ्यात काय आहेत कुठली, तर बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळ. नंतर भारताची सगळ्यात निर्यात कुठे आहे, तर बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका. म्हणजे काय, भारत जर विचार केला सार्कमधून सगळ्यात कुठून घेतो, तर ह्याच कंट्रीकडनं घेतो, लक्षात घ्या. बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका. कारण पाकिस्तान बरोबर आपलं वाजलेलं आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं पाकिस्तानचा एवढा काही रोल प्ले नाही होत. बांगलादेश बरोबर कसं आपलं जवळची कंट्री आहे. बाकी तिथल्या नेपाळसारख्या कंट्रीकडनं आपण वीज वगैरे घेत असतो. अशा भरपूर फॅक्टर आहेत, असं एक फॅक्टर नाही आहे. त्यामुळे डिटेलमध्ये विचारत नाही, फक्त तुम्हाला माहीत पाहिजे की बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका यांच्यावर आपले रिलेशन चांगले आहेत, त्यामुळे त्याच्यावरचा व्यापार चांगला आहे. आणि आपण पाठीमागे माहीत असेल की पाकिस्तानला आपण जो दर्जा दिला होता, कुठला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा, तो आपण काढून घेतलाय. नंतर पुढे या, आता ते म्हणजे भारत आणि आशियानचे संबंध. तर 1991 नंतर काय झालंय, भारताने आशियानला म्हणजे एशियन बरोबरचे रिलेशन कसे सुधारलेत, तर भारताने आपल्याला माहिती की LPG रिफॉर्म आणले होते. LPG रिफॉर्मनुसार आपल्याला काय करायचं होतं, भरपूर साऱ्या गोष्टी लिबरलाइज करायच्या होत्या. म्हणजे व्यापारावरची बंधनं हटवायची होती. बाहेरच्या कंट्री बरोबर वेगवेगळे अग्रीमेंट करायचे होते. त्याच्यावर सहकार्य वाढायचं होतं. व्यापार उदारीकरण करायचं होतं. तर 1991 नंतर भारताने लुकूस पॉलिसी जाहीर केली. कुठली? लुकीस म्हणजे काय? तर पूर्वेकडे बघा. आता पूर्वेकडे बघा म्हणजे नुसतं बघायचं आहे का? तर नाही. तर थोडक्यात म्हणजे कॉपरेशन करायचं. म्हणजे भारत सध्या काय करतोय? सध्या फक्त 1991 पर्यंत भारताचा मेन फ्रेंड कोण होता? तर रशिया होता. USSR होता, लक्षात घ्या. म्हणजे सध्या USSR तुटून रशिया झाला, आपल्याला माहिती आहे. तर आपला मेन पार्टनर कोण होता? USSR होता. अजूनही आपला डिफेन्समध्ये महत्त्वाचा पार्टनर आहे तो हाच आहे, लक्षात घ्या, रशियाच आहे. तर मग 1991 नंतर आपण काय ठरवलं, तर फक्त आता USSR वर डिपेंड नाही राहायचं, तर आपल्याला काय करावं लागेल, थोडंसं दुसऱ्या कंट्रीकडे पण बघावं लागेल. तर मग आपण पॉलिसी आणली ती म्हणजे लुकीस पॉलिसी. म्हणजे काय, ह्या ईस्टकडच्या कंट्री बरोबर पण कॉपरेशन वाढायचं असं त्याचं मिनिंग आहे. मग त्याच्यामध्ये मग पॉलिटिकल, राजकीय, संरक्षणचे काय असेल तर सगळ्या क्षेत्रामध्ये संबंध सुधारायचे, लक्षात घ्या. ही लुकीस पॉलिसी लक्षात घ्या. ठीक आहे. नंतर 1992ला आपण काय केलं, आशियानचा स्ट्रॅटेजिक डायलॉग पार्टनर बनलोय. तसंच काही वेगवेगळे टप्पे आहेत याच्यामधले. तुम्ही एखाद्या कंट्रीवर कॉपरेट करताना स्ट्रॅटेजिक डायलॉग पार्टनर आपण त्यांचा झालो. नंतर 1996 मध्ये आपल्याला काय भेटलं, आशियानचं सल्लागार सदस्यपद भेटलं. 2012 मध्ये आपण स्ट्रॅटेजिक पार्टनरचा आपल्याला दर्जा भेटलाय. ठीक आहे. या ठिकाणी डायलॉग पार्टनर होता फक्त. आता आपल्याला डायरेक्ट स्ट्रॅटेजिक पार्टनरचा दर्जा भेटलाय 2012ला. नंतर आपण जी इथं आपण जी पहिली लुकीस पॉलिसी आणली होती, ठीक आहे, त्याचं रूपांतर आपण अजून ॲक्टिव्हमध्ये केलं. आपण कसं केलं, ॲक्टिव्ह पॉलिसीमध्ये केलं, लक्षात घ्या. या ठिकाणी फक्त लूक होतो, आपण इकडे फक्त बघत होतो. आपण आता डायरेक्ट ॲक्टिंग करतोय. म्हणजे तुम्हाला आता एकदम पांचट एक्झाम्पल देतो, की समजा हे तुम्हाला कदाचित पटणार नाही एक्झाम्पल. समजा एखादा मुलगा असेल, ठीक आहे, तो काय करतो, इकडे एखादी मुलगी उभी आहे, तो काय करतो, तिच्याकडे बघतोय. म्हणजे काय, हे झालं लुक इज पॉलिसी. आणि तो काय करतोय, त्याला ती मुलगी आवडली, तो डायरेक्ट जाऊन तिला विचारतोय. म्हणजे त्यांनी काय केली, त्यांनी ऍक्शन केली. ऍक्टिव्ह पॉलिसी. आलं का लक्षात? असा प्रकार. तुम्हाला एक असं एक्झाम्पल करून लक्षात आलं तर चांगलंच आहे. पण सिंपल आहे. लुकीसमध्ये तुम्ही काय करताय, फक्त बघताय. म्हणजे जास्त ऍक्टिव्हली नाही करत, लक्षात घ्या, पार्टिसिपेट. तुम्ही फक्त ते सुरुवात केलेली आहे. पण पुढे जाऊन तुम्हाला कळलं की ती मुलीला पण तुम्ही आवडताय. मुलगी पण काय करते, तुम्हाला भाव देते. पण तुम्ही काय करता, त्याच्याकडे जाता, त्याच्यावर गप्पा-टप्पा चालू करता. असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. तर लुकीस पॉलिसी आणि ॲक्टिस पॉलिसी लक्षात घ्या. ही 1991ची लुकीस पॉलिसी आणि 2014ची काय, तर ॲक्टिस पॉलिसी. नंतर
17 काय झालं बघा, 14 नोव्हेंबर 17ला भारत आणि आशियान राष्ट्राला 25 वर्ष कंप्लीट झाली. हे खूप महत्त्वाची अचिव्हमेंट होती. 17 काय 25 वर्ष पूर्ण झाली. तुम्ही असं लक्षात ठेवा की 25व्या वर्षी 17 निर्माण झाला, खतरा निर्माण झाला, 17 खतरा असं करून लक्षात ठेवू शकता. 25 वर्ष पूर्ण झाली मग, ठीक आहे. नंतर 18 काय झालं, भारताने काय केलं, 25 वर्ष पूर्ण झाले या प्रित्यर्थ भारताने जे सगळे 10 कंट्री आहेत ना आसियान मधले, त्या सगळ्या कंट्रीच्या राष्ट्रप्रमुखांना आपण ॲज अ चीफ गेस्ट म्हणून बोलवलं होतं. कधी? 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाला आपण त्यांना बोलवलं होतं. कधी? 2018ला. बघा, 17ला 25 वर्ष पूर्ण झालेत, 18ला आपण त्या सगळ्यांना 26 जानेवारीला बोलवलं, ठीक आहे. नंतर पुढचं आहे 2022 भारत आसियान मैत्री वर्ष सुरू झालं 2022 तर असं सगळे भारत आणि आसियानच्या रिलेशनची क्रॉनॉलॉजी आहे. आलं लक्षात? ती क्रॉनॉलॉजी पाठ करून ठेवा. 1991ची कुठली पॉलिसी आहे? लुकीस. 9ला आठवलं ना सरळ सरळ, हे तुम्हाला आता एक्झाम्पल सांगितलं तर लक्षात ठेवा. 91ची लुकीस पॉलिसी आहे. नंतर 92ला आपण स्ट्रॅटेजिक डायलॉग पार्टनर झालोय. नंतर 96ला आपण सल्लागार सदस्यपद भेटले. 12ला आपण स्ट्रॅटेजिक पार्टनर झालोय. नंतर 14ला आपण ॲक्ट पॉलिसी आणली. 17ला आपण 25 वर्ष पूर्ण झाले आणि 18ला आपण त्यांना सगळ्यांना बोलवलं होतं. तर अशा प्रकारे सार्क आणि आशियान यांच्यामधले जे रिलेशन आहेत, सॉरी यांचा ज्या ओव्हरऑल आपण कंपॅरेटिव्ह स्टडी आहे त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. पुन्हा भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.